दादा कोंडके यांचे सिनेमे तुम्ही बघितलेले आहेत. हो ते बघितले मी, खूप बघितले. ते कला मंदिर मध्ये मी खेरवाडीला राहायचं, हो. तिकडे जाऊन बघायचं. वा. कला मंदिर म्हणून वा. एक ही पोरगी आहे, ते बसली अपर्णा. नमस्कार. ही माझी नेबर. जेव्हा बर. मी तिकडे त्या खेरवाडीला राहायचं, हा. तर तिकडे माझी नेबर होती ही. अरे वा. अपर्णाजी नमस्कार. नमस्कार नमस्कार. वा वा. आपण मराठीच आहात. हो हो मी महाराष्ट्रीयनच आहे. वा. मराठी. आणि आज अक्षय सर आलेले आहेत, खास तुम्ही या भागात आलाय. मग तुमची ओळख कशी आहे? नाही म्हणजे आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहायचो. बर. 10-12 जण आमचा मोठा ग्रुप होता. वा 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 वा. मग सुरुवातीपासून तुमची ओळख आहे, त्यांची सुरुवात झाली तेव्हापासून? हो हो आम्ही म्हणजे चाइल्डहुड म्हणतो ना आपण, शाळेपासूनचे. अरे वा वा वा. मग शाळा- काहीतरी तुमच्याकडून एखादी आठवण छान तुम्ही सांगू शकता त्यांच्याबद्दलची, जी आम्हाला माहित नाहीये त्या काळातली की? एक तर बेसिकली लहानपणापासून एकदम स्टंटमॅन होता. बर. त्याला ते खूप आवडायचं. तो कराटे शिकायला जायचा. हा. मग सगळे आल्यावर आम्हाला स्टंट दाखवायचा की असं करा तसं करा. हा. मग कुठल्या मित्राबरोबर अशी फाईट लावायचा बर. आणि मग आम्ही सगळे असे गोल गिरक्या असे उभं राहून त्याला चेअरअप करायचो. वा म्हणजे लहानपणापासूनच त्याचं सगळं हे होते स्टंट्स वगैरे. वा 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 वा. मग शाळेत पण तुम्ही एकत्र होता? नाही नाही शाळा वेगळी होती. शाळेचा मित्र हा आहे. शाळेचा मित्र माझा तो आहे, काय नाव सर आपलं? रवी कारले. रवी वा. कारले. कारले. वा. तुम्ही एकत्र होतात? हो. कितवीला? 3री पासून शेवटचा बाकडा आमचा फिक्स होता. वा. आम्ही दोनदा फेल झालो, हा पण फेल झाला. आम्ही दोनदा कोणी पुढे गेला की आम्ही थांबायचं. मग काहीतरी आठवण शाळेतली काय काय धमाल करा. इकडे तर खूप प्रँक वगैरे करतात, शाळेत करायचे का? शाळेत पण भरपूर होतं. आमच्या इथे दारावर ना असा बांबू चिटकवून ठेवायचो हा. आणि बेल मारून पळून जायचो आम्ही. म्हणजे ज्याने दार उघडलं की तो बांबू त्याच्या अंगावर पडायचा. नंतर फुलपुडीत अशी ना खोटी हे टाकायचो, पाल. अच्छा. हा हाराच्या पुडीत ते बापरे. खोटी प्लास्टिकची हो. वगैरे अशी मिळायची तशी. हो. मग ते एकाच फॅमिलीला खूप त्रास द्यायचो आम्ही. का का पण ते पण सांग ना, का त्याला त्रास द्यायचं? हा. तो आम्हाला खेळायला द्यायचा नाही. खाली आम्ही क्रिकेट खेळायचो, तो ओरडत, सांग ना ते. पण आता सुद्धा तुमची ही मैत्री कायम आहे. हो. काय सांगाल या मैत्रीबद्दल? म्हणजे हॅट्स ऑफ टू हिम आहे की एवढ्या वरती गेल्यावरती पण तो आपल्या लहानपणीच्या मित्रांना अजिबात विसरला नाही. हे मानायला पाहिजे. क्या बात आहे. खरंच हे महत्वाचं आहे की आपण जसे जसे मोठे होतो तसे हळूहळू मित्र मागे पडत जातात. पण अक्षय कुमार ही त्या एक वेगळीच स्टेटसवरती व्यक्ती तो आहे. आहे. हो हो हो. तर हॅट्स ऑफ टू हिम आहे. क्या बात आहे. याची आई माझी मराठी टीचर होती. वा. तरी इतके चांगले मराठी बोलता तुम्ही. आई पण माझी टीचरच आहे. अच्छा. आणि ट्युशन्स आम्ही एकत्र बसून मराठी शिकायचो. क्या बात आहे. वा पण वा. मराठीमध्ये माझ्यापेक्षा जास्त मार्क्स याला भेटले.